हा दुसरा एक पकडला आपण आणि हा दुसरा नाही. तर नमस्कार मित्रांनो, खूप दिवसानंतर आपण फुल व्हिडिओ बनवत आहे. फुल व्हिडिओ बनवण्याचं कारण असं आहे की खेरडा हे गाव आहे आपल्या पिंजर जवळील हे गाव आहे खेरडा. तर तेथील शेतातल्या विहिरीमध्ये आपलं 2 घोणस साप पडलेले आहेत असं माहिती पडलेली आहे. तर मी आणि आपले सुजित बाप्पू देशमुख सर्पमित्र आम्ही दोघं पण रेस्क्यूला जात आहे. तर तुम्ही पूर्ण व्हिडिओ पहा. गेट लागलेला आहे. भल्या मुश्किलनं आपण इथं हॉटेल रणजितवरती पोचलेला मित्रांनो. यांचं हे आहे वडगाव जवळ आलेलं आपण. आणि इथून त्यांची विहीर आहे, विहिरीमध्ये साप पडले आहेत. पाहू कसं रेस्क्यू करता येईल. सर्पमित्र सूरज इंगळे अकोला. वा कुवा हे अति ठेवणार लावली होती ना. तुमचं काय म्हणणं आहे सर्पमित्र सूरज भाऊ इंगळे? त्या गोट्यावर काय चालते ना मग. हे काय आहे याचं काही समजत नाही बा मला. हो बिंदात जा रे, बिंदात जा. सर्पमित्र अविनाश भाऊ बागळे बघून घ्या. बागळे नाही फायदा खाली नाही आहे रे तो. टेन्शन नको घेऊ. खायला आवाज देऊ राहिला वेले. अरे इकडे इकडे बाय. मोठी बॅटरी घे ना ते मोठी आपली. तब्बल 2 महिन्यापासून हे जोडपं विहिरीमध्ये पडलेलं आहे. तर पाहू आता कसं रेस्क्यू करता येईल. खालीच येऊ राहिली पाहिजे. रसल वायपर, घोणस, विषारी साप. दोन महिन्यापासून पडलेले असते नाही है ना. पूर्ण खायला काहीच नाही भेटलं त्यांना. बारीक चिरीक झाले ते. हा दुसरा एक पकडला आपण आणि हा दुसरा रसल वायपर. नाही नाही मी टाकून घुसलं ते दोघांचे होऊन जाते. म्हणजे कमी नाही जास्त नाही बघ ना 50-50 होऊन जाते. घेऊ ना पहिले माहिती आता.
जाऊ तुझ्या आईकडे. जा अंदर बस, बाहेर नको येऊ. तर आपले 2 घोणस साप रेस्क्यू झाल्यानंतर धाब्याच्या मागेच ती विहीर होती. दादांनी म्हटलं की बा जेवण करून घेऊन जा म्हणत. आणि वातावरण पाहून घ्या इकडचं. याला काही खायला टाकता ना. तर नमस्कार मित्रांनो, आपण हे फायनली 2 महिन्यापासून पडलेले साप होते विहिरीमध्ये. हा एरिया आहे तुमच्या हॉटेल रणजित, रॉयल रणजित. कोणता खेरडा गाव आहे, वडगावच्या जवळचं. आणि समोर पिंजर गाव लागते. पिंजर आणि अकोल्याच्या मधातला हा रन आहे. तिथून समजा दादांनी कॉल केला होता. सदांशी दादा आहेत आपले, शुभम सदांशी यांनी कॉल केला होता की आपल्या धाब्याच्या मागे विहीर आहे एकदम लागूनच. त्या विहिरीमध्ये 2-3 साप पडलेले आहेत म्हणून किंवा रसलवाय म्हणजे त्यांनी कॉल केला हिशोबाने आपण पोचलो. तेव्हा पोचल्यानंतर आपल्याला असं माहीत पडलं की हे 2 विषारी घोणस जातीचे साप आहेत. इंग्लिशमध्ये रसल वायपर म्हणतात, मराठीमध्ये घोणस, आणि आपल्या गावरान भाषेमध्ये परवळ, आग्याफूक असं याचं नाव आहे. तर हे जे मोठी साईज दिसत आहे ही मेल आहे आणि तो छोट्या साईज आहे ते फिमेल आहे. कदाचित हे थंडीच्या टायमात मीटिंगच्या टायमामध्ये पडलेले असतील. तर आपण हे बरोबर सुखरूप रेस्क्यू केले. याला आपण निसर्गाच्या सानिध्यात लवकरात लवकर सोडून देऊ. तर आपण रेस्क्यू केलेले हे पाण्याच्या ठिकाणी रिलीज करण्यात आले. जमलं की नाही फायदा वाटतं.